जिने या जगामध्ये आपल्याला चालायला शिकवलं, आज तिची चाल हळू झाली आहे. अगं तू ह्या स्पीडला चाललीस तर आपण कधी पोचणार आहोत? अगं माझे गुडघे दुखतायत. हे गुडघे कधीपासून दुखतायत तुझे? कधी जुनं दुखणं आहे ते. अरे मग काहीतरी आपण उपचार केले असते ना त्याच्यासाठी. अरे डॉक्टर झाले, औषध गोळ्या सगळे झालेलं आहे, काहीही फरक पडलेला नाहीये. ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊ, आपण काहीतरी करू. अगं सोड, हे दुखणं खुपणं होतच राहतं या वयामध्ये. काही नाही, चल. अरे चल. हॅलो, हॅलो, टेन्शनमध्ये दिसते. काय सांगू तुला? अगं आईला नीट चालताही येत नाहीये, ते कशाला? गुडघे दुखीमुळे. बोलते या वयामध्ये हे सगळं होतच राहतं आणि ती अक्षरशः दुर्लक्ष करते. तसं तर ती म्हणाली की डॉक्टर औषधांनी काही फरक नाही पडला, पण आता काय करू मला तेच समजत नाही. अगं, जिथे मी माझ्या मामीचा उपचार केला ना, तिथे घेऊन जा. मुंबई पेन क्लिनिक. मुंबई पेन क्लिनिक. आणि ते कुठे? वागळे इस्टेट, ठाणे. ठाण्यातच आहे. आत्ताच आईला घेऊन जाते. थँक्यू. चल आपण जाऊया कुठे? मुंबई पेन क्लिनिकला. कशासाठी? तुझे गुडघे दुखतायत ना, आणि ते खूप वर्षांचं दुखणं आहे. आता ते मला बोलून दाखवू नको. आपण तिथे उपचारासाठी चाललोय. नको नको बाळा, मला हे ऑपरेशन वगैरे नको. मला फार भीती वाटते ऑपरेशनची, आणि ह्या वयामध्ये मला झेपणार पण नाही उगाच. अगं आई, माझा आत्ताच मैत्रिणीशी फोन झाला आणि ती मला बोलली आहे की तुझ्या ह्या गुडघ्यांचे उपचार ऑपरेशन न केल्याशिवाय होऊ शकतात आणि तू अगदी ठणठणीत बरी होऊ शकते. आणि म्हणूनच आपण मुंबई पेन क्लिनिकला चाललो आहे, ठाण्याला. चल आता. बरं चल. आम्ही जिथे जाणार होतो तो सगळा प्लॅन मी साईडला ठेवला आणि अगोदर आईला घेऊन गेली मुंबई पेन क्लिनिकला, जिथे मला माझ्या मैत्रिणीने जायला सांगितलं होतं. आम्ही तिथे गेलो आणि त्यासोबतच मग मी पहिले जाऊन फॉर्म फिल करून घेतला रिसेप्शनवरती. त्यांनी मला सगळी प्रोसिजर सांगितली. त्यानंतर आम्ही लगेचच डॉक्टरच्या व्हिजिटसाठी गेलो आणि त्यांनी आम्हाला जी काय सगळी प्रोसेस होणार होती ती सगळी सविस्तर सांगितली. त्यासोबत ह्याच्यावरती काय उपचार होतील आणि त्याचा उपयोग पुढे कसा होणार आहे आणि किती आराम मिळणार आहे हे सगळं आम्हाला सांगितलं. ऑपरेशन न करता हा सगळा उपचार होणार आहे हे ऐकूनच आईची तर अर्धी चिंता तिथेच संपली. त्यानंतर आईला उपचारासाठी आत घेऊन गेले. तर इथे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट, विदाऊट ऑपरेशन, लेझर आणि प्लाझ्मा ट्रीटमेंट होते. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एका छोट्याशा इंजेक्शनने ट्रीटमेंट होते. या ट्रीटमेंटची प्रोसिजर टाईम फक्त 40 मिनटं आहे आणि तुम्हाला ॲडमिट व्हायची किंवा बेड रेस्टची सुद्धा काही गरज नाही. फक्त 1 तासामध्ये एका इंजेक्शनने आधीच्यासारखं ठणठणीत होऊ शकता. आणि इथल्या डॉक्टरांनी 20,000 पेक्षा जास्त लोकांना बरं केलेलं आहे. जशी की माझी आई बाहेर आली तेव्हा अगदी ठणठणीत उभी होती आणि तिला चालताही येत होतं. तर मित्रांनो, ही जी रील आहे ती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे कित्येक सांधेदुखी, गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांचं दुखणं बरं